नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर वैष्णवी खंडारे आणि वाडे यांच्या कमेंटनुसार एक व्हिडिओ बनवणार आहोत। वैष्णवी खंडारे आणि वाडे यांचा डाऊट होता की अंगावरून शोल्डरचे माप घेतल्याने किती इंच आपण कमी करून घेऊ शकतो। तर आपण आज एक चार्ट बनवलेला आहे आणि त्यावरून आपण किती इंच उंचीच्या गड्यासाठी किती इंच शोल्डर कमी करून घ्यायचे ते बघणार आहोत। आपण आज जो चार्ट बनवलेला आहे तो आहे अंगावरून शोल्डरची मापे किती इंच घ्यायची आणि गड्याच्या उंचीनुसार किती इंच कमी करून घ्यायचं ते आपण या चार्टमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे आपण जो चार्ट बनवलेला आहे तो घेतलेला आहे। तो चार्ट आहे अंगावरून शोल्डरची मापे किती इंच घ्यायची आणि गड्याच्या उंचीनुसार किती इंच कमी करून घ्यायची। इथे आपण कॉलम बनवून घेतलेले आहेत। अंगावरून शोल्डरची मापे, मोठी मापे, मागच्या गड्याची उंची मी इथे इंचमध्ये सांगणार आहे। गड्याची उंचीनुसार शोल्डर कटिंग, म्हणजेच गड्याच्या उंचीनुसार आपण किती इंच शोल्डर घेणार आहोत ते बघणार आहोत। आणि शोल्डरनुसार गड्याची रुंदी मी इथे तुम्हाला कॉलममध्ये काय लिहून घेतलेलं आहे आणि कसं लिहून घेतलेलं आहे ते सांगितलेलं आहे। अंगावरून जर आपण शोल्डरची मापे घेत असाल तर ती मापे मोठी असतात। अंगावरून शोल्डरची मापे 14 इंचही येऊ शकतं किंवा 15 इंचही येऊ शकतं। या पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि अंगावरून शोल्डरचं माप घ्यायचं आहे। आणि तुमचं जर शोल्डरचं माप 14 इंच येत असेल तर आपल्याला त्याचा निम्मा करायचा असतो। बघू शकतो 14 इंच जर तुमचं शोल्डर येत असेल कुठल्याही साईजचं, आपण जर अंगावरून माप घेतलं तर 13 इंच, 14 इंच, 14.5 इंच देखील शोल्डर येऊ शकतं। तर आपल्याला 14च्या निम्मा करायचं असतं, म्हणजे 7 इंच। मी ते तुम्हाला डायग्राममध्ये सांगणारच आहे। आपण जर 14 इंच शोल्डर असेल आणि 3 ते 4 इंच आपल्याला गड्याची उंची घ्यायची आहे। उंचीनुसार आपल्याला शोल्डर हे चेंज करायला लागतं। तुमचं शोल्डर जर 14 इंच आहे आणि तुम्ही जर गड्याची उंची 3 ते 4 इंच उंची घेणार आहात पाठीमागची, तर आपल्याला गड्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी करून घ्यायला लागतं। 3 ते 4 उंचीसाठी आपण शोल्डर घेत असतो 7.5 इंच। 7.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। आणि आपल्याला 3 ते 4 उंचीच्या गड्यासाठी 2.5 ते 2.5-3 इंच गड्याची रुंदी घ्यायची आहे। मी 2.5ही तुम्हाला लिहून दाखवणार आहे। मी इथे 2.5 इंच लिहिलेलं आहे। हे आपल्याला 3 ते 4 गड्याच्या उंचीसाठी शोल्डर हे 7.5 इंच गडा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 ते 2.5-3 इंच। तुमचं शोल्डर 14 इंच असेल तरी आपल्याला 3 ते 4 उंचीच्या गड्यासाठी हे 7.5 इंचच घ्यायचं आहे। मी इथे तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे। इथे मी एक पेपर घेतलेला आहे। बरेच जणांचं शोल्डर हे 14 इंच असतं, म्हणून मी 14 इंच लिहून घेतलेले आहेत। समजा तुमचं शोल्डर 15 इंच आहे आणि तुम्हाला गड्याची उंची 3 ते 4 इंच घ्यायची आहे। जशी मी इथं मापं टाकून दिलेली आहेत, दाखवलेले आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला मापं टाकायचे आहेत। इथे शोल्डर 14 इंच, त्याचा आपण निम्म काढलेला आहे 7 इंच। इथे आपण 7 इंचवरती टिक करून घेऊया। इथे 7 इंचवरती आपण टिक केलेली आहे। तुमचं शोल्डर जर 13 इंच असेल तर 6.5 इंचवरती टिक करायची आहे। 13चा निम्म काढायचा आहे आणि टिक करायची आहे। इथे आपण जे शोल्डरचं माप घेत आहोत ते 7 इंच, म्हणजे 14 इंचचा आपल्याला निम्म करायचं आहे। 14 इंचचा निम्म आहे 7 इंच। हे मी 36 साईजसाठी दाखवत आहे। 36 साईजचंही शक्यतो अंगावरून माप घेतलं तो शोल्डर 14, 13.5 येऊ शकतं, किंवा 40चं घेतलं तरी कमी किंवा जास्त जरी आलं आपलं शोल्डर, 15 इंच जरी आलं तरी आपल्याला गड्याच्या उंचीनुसार हे शोल्डर चेंज करून घ्यायचं आहे। इथे आपण 7 इंचवरती टिक केलेलं आहे, म्हणजे 7 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। आता आपण गड्याची रुंदी घेऊयात।
इथे आपल्याला गड्याची रुंदी जी आहे ती 2.5 ते 2.5 इंच घ्यायची आहे, कारण आपण जो गडा आहे तो 4 इंचाचा घेणार आहोत. 4 इंचाच्या गड्यासाठी आपल्याला गडा रुंदी 2.5 ते 2.5 इंच घ्यायची असते. तुम्ही 2.5 इंच देखील घेऊ शकता. मी ते 2.5 इंचवरती टिक करून घेत आहे. हा जो आपला गडा आहे तो 4 इंचाचा येणार आहे, तिथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. म्हणजे 4.5 इंचवरती टिक करून मी ते बॉक्स तयार करून घेत आहे. मी इथे जी गडा रुंदी घेतलेली आहे ती 4 इंच उंचीच्या गड्यासाठी घेतलेली आहे. मी चार्टमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की किती इंच उंचीसाठी किती इंच गडा रुंदी घेतली पाहिजे आणि शोल्डर घेतलं पाहिजे. इथे आपण 1 इंचवरती टिक करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आकार दिलेला आहे. हा झाला आपला 4 इंच उंचीचा गडा. आता आपल्याला उंचीनुसार शोल्डर चेंज करायचा आहे, म्हणजेच कमी करायचा आहे. 4 इंच उंचीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.75 इंच ते 6.5 इंच. इथे आपण 6.5 इंचही घेऊ शकतो आणि 5.75 इंचही घेऊ शकतो. इथे आपण 4 इंच उंचीसाठी शोल्डर घेतलेला आहे 5.75 इंच. तुम्ही 6.5 इंच देखील घेऊ शकतात. आपल्याला गड्याच्या उंचीनुसार शोल्डर हे कमी करून घ्यायचं असतं. आपण आधी जे शोल्डर टाकलेलं होतं ते अंगावरून मापावरून घेऊन शोल्डर टाकलेलं होतं. म्हणजेच तुम्ही जर अंगावरून माप घेतलं, तुमचं शोल्डर जर 14 इंच असेल तर त्याचा निम्म करायचा आहे आणि गड्याच्या उंचीनुसार आपल्याला हे शोल्डर चेंज करायचं आहे, म्हणजेच कमी करून घ्यायचं आहे. इथे आपण 4 इंच उंचीसाठी जे शोल्डर घेतलेलं आहे ते 5.75 इंच घेतलेलं आहे. तेही मी तुम्हाला लिहून दाखवते. म्हणजेच आपण जे अंगावरून शोल्डरचं माप घेतलेलं होतं 14 इंच, त्याचा निम्म आपण 7 इंचवरती टिक केलेलं होतं. तर आपण 4 इंच उंचीच्या गड्यासाठी 5 इंच कमी करून घेतलेलं आहे. म्हणजे 7 इंचऐवजी आपण जे शोल्डर घेतलेलं आहे ते 5.75 इंच घेतलेलं आहे. तेही मी तुम्हाला लिहून दाखवते. इथे आपण अंगावरून शोल्डरचं जे माप घेतो त्यावरून गड्याची उंचीनुसार शोल्डर किती इंच कमी करून घेतलेले आहे हे बघितलेलं आहे. इथे आपण 4 इंच उंचीसाठी शोल्डर जे घेतलेलं आहे ते 5.75 इंच घेतलेलं आहे. उंचीनुसार आपलं शोल्डर हे बदलत जातं. तुम्ही जर 5 ते 6 इंचीचा गडा घेत असाल त्यासाठीही मी तुम्हाला चार्टमध्ये लिहून दिलेलं आहे किती इंच आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथे टिक करून दाखवते. इथे मी 6 इंचवरती टिक केलेली आहे. हा आहे आपला 4 इंच उंचीचा गडा. इथे मी तुम्हाला लिहूनही देते. हा जो आपण आधी गडा टिक केलेला आहे हा लहान गडा आहे आणि पाठीमागचा गडा आहे. पाठीमागचा जर गडा आपला 4 इंच उंचीचा असेल तर आपल्याला शोल्डर हे 5.75 इंच घ्यायचं आहे. इथे आपण 6 इंचवरती टिक केलेला आहे. 6 इंच उंचीचा मला गडा घ्यायचा आहे. त्यात आपण अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे. म्हणजे 6.5 इंच उंचीचा इथे मी टिक करून घेत आहे. शिवल्यानंतर आपली जी उंची येणार आहे ती 6 इंच येणार आहे. उंचीत आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. पुढच्या गड्यातही आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेत असतो आणि पाठीमागच्या गड्यातही आपण उंचीमध्ये अर्धा इंच हे वाढवून घेत असतो. हा आहे आपला 6 इंच उंचीचा गडा. म्हणजेच आपण 6.5 इंचवरती टिक केलेला आहे. तुम्ही 7 ते 8 इंच उंचीच्या गड्यासाठी किती इंच कमी करून घ्यायचे तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. इथे आपण आता 6 इंच उंचीच्या गड्यासाठी शोल्डर घेणार आहोत 6 इंच. इथे आपण जे 6 इंच उंचीचा गडा घेतला त्यासाठी आपण जे शोल्डर घेणार आहोत ते 6 इंच घेणार आहोत. बघू शकतात मी लिहूनही दिलेलं आहे. 5 ते 6 इंच उंचीच्या गड्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं 6 इंच. तुम्ही 5 इंच उंचीचा घेतला तरीही 6 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि 6 इंच उंचीचा गडा घेतला तरी आपल्याला शोल्डर हे 6 इंच घ्यायचं आहे. गड्याच्या उंचीनुसार शोल्डर हे चेंज होत जातं. तुम्ही जर शोल्डरचं माप अंगावरून घेत असाल आणि 14 इंच आलेलं असेल तर गड्याच्या उंचीनुसार आपण इथे शोल्डर चेंज करून घेत आहोत. इथे 14 इंच जर शोल्डर असेल, तुम्हाला जर गडा 4 ते 5 इंचाचा घ्यायचा आहे तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.75 इंच आणि गडा रुंदी 2.5 ते 3.5 इंच. मी इथे 3.5 इंचही लिहून दाखवते.
हे आहे आपलं 3.25 इंच। इथेही मी 3.25 इंच लिहून देते। आता आपण जो 6 इंच गळा घेतलेला आहे त्यासाठी शोल्डर घेतलेला आहे 6 इंच। उंचीनुसार आपण इथे शोल्डर चेंज करून घेतलेला आहे। इथे मी तुम्हाला दाखवते ही 5 ते 6 इंचीच्या गळ्यासाठी आपण शोल्डर 6 इंच घेतलेला आहे। मी परत एकदा तुम्हाला मोजून दाखवते। इथे मी खाली लिहूनही दाखवणार आहे। इथे मी 6 इंच उंचीच्या गळ्यासाठी शोल्डर 6 इंच घेतलेला आहे। म्हणजे जेवढी तुम्ही गळ्याची उंची मोठी घेतलं तेवढं शोल्डर आपलं कमी होत जातं आणि जेवढा आपला गळा छोटा असेल तेवढं आपल्याला शोल्डर वाढवून घ्यायचं असतं। इथे मी उंचीनुसार शोल्डर हे कमी करून घेत आहे। इथे मी तुम्हाला उंचीनुसार शोल्डर लिहून दाखवते जेणेकरून लक्षात येईल। तुमची जर गळ्याची उंची 6 इंच असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच। मी चार्टमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। मी इथे तुम्हाला फक्त डायग्राम टिक करून दाखवत आहे। आता आपल्याला 6 इंच उंचीसाठी गळ्याची रुंदी चेंज करून घ्यायला लागेल। इथे मी तुम्हाला परत एकदा सांगते 6 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपण शोल्डर हे 6 इंच घेतलेलं आहे। म्हणजे जे आपण अंगावरून माप घेतो 7 इंच आपलं शोल्डर असेल तर 1 इंच आपलं शोल्डर कमी होऊन जातं। आता आपण 6 इंच उंचीच्या गळ्यासाठी गळा रुंदी घेणार आहोत 2.5 इंच। 2.5 इंचही घेऊ शकतो किंवा 2.25 इंचही घेऊ शकतो। इथे आपण 2.5 इंचवरती टिक केलेली आहे। गळा रुंदी ही आपल्याला चेंज करून घ्यायची असते। समजा आपण नुसतं शोल्डर चेंज केलं आणि गळा रुंदी आहे तेवढीच ठेवली तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर हे चेंज करून घ्यायला लागतं। इथे आपण 6 इंच उंचीच्या गळ्यासाठी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 6 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। इथे आपण 4 इंच उंचीच्या गळ्यासाठी जी रुंदी घेतलेली आहे गळा रुंदी ती 3.25 इंच आहे। तेही मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजेच लक्षात येईल। म्हणजेच आपण जे अंगावरून शोल्डरचे माप घेतो त्यात आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार हे चेंजेस करून घ्यायला लागतात। समजा आपण हे चेंजेस नाही केले तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। इथे आपण 4 इंच उंचीसाठी जे शोल्डर घेतलेलं आहे ते 6.25 इंच घेतलेलं आहे आणि गळा रुंदी आपली 3.25 इंच आहे आणि 6 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 6 इंच। इथे मी 2 प्रकाराच्या तुम्हाला गळ्यांसाठी गळा रुंदी, शोल्डर आणि गळा उंची किती इंच घ्यायची आहे आणि किती इंच कमी करून घ्यायचं आहे ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि लिहूनही दाखवलेलं आहे। 4 इंचच्या उंचीच्या गळ्यासाठीही आपण लिहून घेतलेलं आहे आणि 6 इंच उंचीच्या गळ्यासाठीही आपण शोल्डर, गळा रुंदी आणि गळा उंची हे सर्व मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे। यापेक्षा जर जास्त तुम्हाला उंचीचे गळे हवे असतील तर त्यासाठीही मी तुम्हाला एक डायग्राम दाखवणार आहे आणि त्या डायग्रामवरती मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे। 6 इंच उंचीपेक्षा तुम्ही गळे घेऊ शकता पण त्यासाठी आपल्याला गळा रुंदी, शोल्डर हे चेंज करून घ्यायचे आहे। इथे मी 4 इंच उंचीचा आणि 6 इंच उंचीचा पाठीमागच्या गळ्याची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि डायग्रामही काढून दाखवलेला आहे आणि त्यासाठी किती इंच शोल्डर कमी करून घ्यायचं तेही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। इथे आपण जास्त उंचीसाठी परत एक डायग्राम टिक करणार आहोत। 9 ते 10 इंच किंवा 12 इंच उंचीसाठी आपल्याला गळा रुंदी किती इंच घ्यायचं आहे आणि शोल्डर किती इंच घ्यायचं आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत। इथे मी जी गळ्याची उंची घेणार आहे ती 12 इंच घेणार आहे तर 12.5 इंचवरती मी इथे टिक केलेलं आहे। अर्धा इंच उंचीमध्ये आपण वाढवून घेऊ शकतो म्हणजेच गळ्याच्या उंचीत आपल्याला अर्धा इंच हे वाढवायला लागतं। जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल
तुमचं शोल्डर 14 इंच असेल तर त्यासाठी आपल्याला निम्मवरती म्हणजे 7 इंचवरती टिक करायचं आहे। मी ते तुम्हाला परत एकदा दाखवते। हे आपण अंगावरून माप घेतलेल्याचं शोल्डर आहे। तुमचं शोल्डर जर 14 इंच असेल तर त्याचं निम्म करायचं आहे 7 इंच आणि तुमची गळ्याची उंची जर 12 इंच असेल तर त्यासाठी आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे 5 इंच। आता आपण 5 इंचवरती टिक करून घेऊयात। जेवढी आपली गळ्याची उंची जास्त असेल तेवढं आपल्याला शोल्डर हे कमी करून घ्यायला लागतं। इथे आपण 12 इंच उंचीच्या गळ्यासाठी शोल्डर 5 इंच घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, मी इथे दाखवलेलं आहे। आपल्याला उंचीनुसार शोल्डर हे चेंज करायचं असतं आणि गळारुंदी ही चेंज करून घ्यायची असते। 12 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपल्याला शोल्डर 5 इंच घ्यायचं आहे आणि गळारुंदी 2 इंच घ्यायची आहे। 2.25 इंच देखील घेऊ शकतो। आता आपण गळारुंदीवरती टिक करून घेऊयात। मी इथे 12 इंचच्या उंचीच्या गळ्यासाठी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि इथेही मी 2 इंचवरती टिक केलेला आहे आणि 1 इंच पुढे टिक करायचा आहे। हा आपला डीप गळा येणार आहे। जेवढा जास्त उंचीचा आपण गळा घेत असाल तेवढा आपल्याला डीप घ्यायला लागतो। म्हणजेच इथे आपण जेवढी गळारुंदी वरच्या साईडला घेतलेली आहे त्यापेक्षा आपल्याला अर्धा ते 1 इंच गळारुंदीमध्ये वाढवायला लागतं। हे आपण डीप गळ्यासाठी वाढवून घेत असतो। इथे आपण 12 इंचवरती टिक केलेली आहे आणि लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात। वरती जेवढा आपली गळारुंदी आहे 2 इंच तेवढीच आपल्याला ठेवायची आहे। फक्त खालच्या साईडला गळारुंदी वाढवायची आहे आणि आकार द्यायचा आहे। वरच्या साईडला आपण जेवढी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आहे। तिथे बिलकुल गळारुंदी ही वाढवायची नसते। फक्त आपण खालच्या साईडला डीप गळ्यासाठी गळारुंदी ही वाढवून घेतो। म्हणजेच तुम्ही जर 2 इंच गळारुंदी वरच्या साईडला घेतलेली असेल तर त्यात आपल्याला खालच्या साईडला गळारुंदीमध्ये डीप गळ्यासाठी अर्धा इंच, पावणे 1 इंच ते 1 इंच ही वाढवून घ्यायचं असतं। जसं मी ते वाढवून घेतलेलं आहे। वरच्या साईडला आपली आहे तेवढीच गळारुंदी राहणार 2 इंच। फक्त आपल्याला खाली 2 इंच प्लस अर्धा इंच किंवा 1 इंच वाढवून घेऊ शकतो। जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर इथे मी गळारुंदी ही लिहून घेतलेली आहे। शोल्डरही मी इथे लिहून घेत आहे। 12 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपण शोल्डर हे 5 इंच घेतलेलं आहे। जेवढी तुमची गळ्याची उंची वाढेल तेवढं आपलं शोल्डर कमी होईल। इथे आपण खालच्या साईडला गळ्याची रुंदी वाढवून घेतलेली आहे डीप गळ्यासाठी आणि आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण याच्यापेक्षा कमी उंचीसाठी बघूयात किती इंच शोल्डर घ्यायचं आहे ते। मी इथे 9 इंच उंचीसाठी शोल्डर किती इंच घ्यायचं ते बघणार आहे। मी इथे 9.5 इंचवरती टिक केलेलं आहे कारण आपण गळ्याची उंची अर्धा इंच वाढवून घेत असतो। या पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे। जर समजा तुम्हाला गळ्याची उंची 9 इंच हवी असेल तर आपल्याला शोल्डर किती इंच घ्यायचं आहे ते बघणार आहोत। मी तुम्हाला चार्टवरती दाखवते। 9 इंचचा जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला शोल्डर हे 5.25 इंच घ्यायचं आहे। इथे आपण 5.25 इंचवरती टिक करूयात। जेवढा तुमचा लहान गळा असेल तेवढा आपलं शोल्डर मोठं होणार आणि तुमचा गळा जर मोठा असेल तर तेवढं आपलं शोल्डर हे कमी होत जाणार। गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर हे कमी जास्त होत असतं। तुमची गळ्याची उंची जर मोठी असेल तर शोल्डर आपलं कमी होणार आणि तुमच्या गळ्याची उंची जर कमी असेल तर आपलं शोल्डर हे वाढणार आहे, म्हणजेच जास्त घ्यायला लागणार आहे। इथे आपण 9 इंच उंचीच्या जे गळ्यासाठी शोल्डर बघितलेलं आहे ते 5.25 इंच आलेलं आहे। म्हणजे जर तुम्ही 9 इंचचा गळा घेत असाल तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच। इथे आपण 5.25 इंच लिहून घेतलेलं आहे आणि गळ्याची उंची ही मी लिहून घेतलेली आहे। हे 5.25 इंच आपण शोल्डर का घेतलेला आहे कारण आपण 9 इंच उंचीचा गळा घेतलेला आहे। इथे आपण 9 इंच उंचीच्या गळ्यासाठी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि जी गळा रुंदी घेणार आहोत ती 2.25 इंच। आपण 12 इंच उंचीच्या गळ्यासाठी 2च इंच गळा रुंदी घेतलेली होती
9 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। इथून आपण जी मी ब्ल्यू कलरची टिक करून घेतलेली आहे तिथून आपल्याला अर्धा ते पाव इंच वाढवून घेऊ शकतो। तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकतात, नॉर्मल गोल गळा हवा असेल तर आहे तेवढंच तुम्ही ठेवू शकतात। म्हणजे जसं वरती आपण 2.25 इंचावरती टिक केलं, खालीही आपल्याला गळ्याच्या उंचीच्या इथे 2.25 इंचावरती टिक करायचं आहे आणि डीप गळ्यासाठी तुम्हाला अर्धा इंच ते 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला आहे तेवढीच गळ्याची रुंदी ठेवायची आहे। डीप गळ्यासाठी आपण इथे गळा रुंदी आहे तेवढीच ठेवत असतो, फक्त आपल्याला खालच्या साईडने वाढवून घ्यायचं असतं। जसं मी तुम्हाला 12 इंच उंचीमध्ये अर्धा इंच ते 1 इंच वाढवून दाखवलं आहे तसंच। इथे आपण लिहूनही घेत आहोत जेणेकरून लक्षात येईल। इथे आपण 9 इंच उंचीसाठी गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेला आहे आपण 5.25 इंच। इथे मी तुम्हाला 12 इंच उंचीच्या गळ्यासाठी किती इंच शोल्डर घ्यायचं तेही सांगितलेलं आहे आणि 9 इंच उंचीच्या गळ्यासाठी आपण शोल्डर किती इंच घेतलेला आहे आणि गळा रुंदी किती इंच घेतलेली आहे तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता आपण चार्टवरून बघणार आहोत। इथे मी लिहून घेतलेलं आहे अंगावरून शोल्डरची मापे व मोठी मापे। इथे आपली गळ्याची उंची लिहिलेली आहे, हे आपले शोल्डर लिहिलेले आहेत। शोल्डरनुसार गळ्याची रुंदी लिहिलेली आहे, म्हणजे 14 इंच जर आपली शोल्डर असेल, तुम्ही अंगावरून माप घेत आहात आणि तुम्हाला जर 4 ते 5 इंच उंचीचा गळा ठेवायचा आहे तर त्यासाठी आपण शोल्डर किती इंच घ्यायचं आहे 6.5 इंच। पण आपल्याला 4 ते 5 इंच उंचीच्या गळ्यासाठी शोल्डर 6.5 इंच घ्यायचं आहे। गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 ते 3.25 इंच। इथे शोल्डर जर तुमचं 14 इंच असेल आणि तुम्हाला जर गळ्याची उंची 5 ते 6 इंच घ्यायची आहे, पाठीमागच्या गळ्याची उंची, तर 6 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे। म्हणजेच गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर आणि गळा रुंदीही बदलत असते। शोल्डर असेल 14 इंच, हे अंगावरून मापाचं शोल्डर आहे। बऱ्याच जणांना अंगावरून मापाचं शोल्डर काढता येत नाही, म्हणून इथे मी अंगावरून मापाचं शोल्डरही लिहून घेतलेलं आहे। गळ्याची उंची जर 7 इंच घेत असाल तर 5.25 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि 2.25 इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे। हे जे 14 इंच मी लिहून घेतलेले आहे, बऱ्याच जणांनी अंगावरून माप घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर किती इंच कमी करून घ्यायचं ते मी इथे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगत आहे। इथे आपलं अंगावरून माप घेतलेल्याचं शोल्डर आहे 14 इंच आणि तुम्हाला जर गळ्याची उंची 8 इंच घ्यायची आहे तर तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। शोल्डर आहे 14 इंच, अंगावरून माप घेतलं तर शोल्डर हे जास्त येतं। शोल्डर जर 14 इंच असेल, तुम्हाला गळ्याची उंची 9 इंच घ्यायची आहे, तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच आणि गळा रुंदी 2.25 इंच। 14 इंच शोल्डर असेल, 10 इंच तुम्हाला गळा घ्यायचा आहे, म्हणजे उंचीला 10 इंच गळा घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायला लागेल 5 इंच आणि जी गळा रुंदी आहे ती 2.25 इंच घ्यायला लागेल। म्हणजे जेवढा मोठा आपला गळा राहील तेवढा आपलं शोल्डर कमी होत जाईल। 14 इंच शोल्डर आहे, 11 इंचाचा तुम्हाला गळा ठेवायचा आहे, तर तुम्हाला 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे। शोल्डर आहे 14 इंच आणि तुम्हाला जर गळ्याची उंची 12 इंच घ्यायची आहे तर त्यासाठी ही शोल्डर आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे। मी तुम्हाला आता स्टिक करून दाखवलं। 12 इंच उंचीच्या गळ्यासाठी 5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे आणि 2 इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली होती। 14 इंच शोल्डर आहे आणि तुम्हाला जर 12 ते 13 इंच उंचीचा गळा घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच आणि गळ्याची रुंदी ही 2 इंच घ्यायची आहे। इथे आपण अंगावरून जी शोल्डरची मापे घेतो म्हणजेच मोठी मापे, तर त्याच्या गळ्याच्या उंचीनुसार किती इंच शोल्डर कमी करून घ्यायचं किंवा गळ्याची रुंदी किती इंचाने कमी करून घ्यायची हे आपण आज डिटेलमध्ये बघितलेलं आहे। किती इंच उंचीच्या गळ्यासाठी किती इंच शोल्डर घेतलं पाहिजे किंवा किती इंच उंचीच्या गळ्यासाठी आपण किती इंच गळा रुंदी घेतली पाहिजे हे ह्या चार्टमध्ये अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे।
आज आपण आपले सबस्क्रायबर वैष्णवी खंडारे आणि वाडे यांचा डाऊट ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे। आणि इथे आपण खूप सोप्या पद्धतीने अंगावरून जर शोल्डरची मापे घेतली तर त्यासाठी गड्याचे उंचीनुसार शोल्डर किती इंच घेतले पाहिजे आणि गड्याची रुंदी किती इंच घेतली पाहिजे ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आणि तुम्हाला जर अजून काही शिवणकामाविषयी डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, तर तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेल। आज आपण या व्हिडिओमध्ये जे अंगावरून शोल्डरचे माप घेतो आणि गड्याच्या उंचीनुसार शोल्डर किती इंच कमी करून घेतो ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे आणि मी तुम्हाला ते डायग्राममध्ये समजूनही सांगितलेलं आहे। आणि याआधी मी अशाच वेगवेगळ्या प्रकारचे चार्टचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण आज अगदी सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत की अंगावरून शोल्डरची मापे किती इंच घ्यायची आणि गड्याच्या उंचीनुसार ती किती इंच कमी करून घ्यायची। इथे मी तुम्हाला ज्या पद्धतीने मी आधी जे चार्ट शेअर केलेले आहेत त्यांचे देखील फोटो दाखवत आहे। इथे मी हा कटोरी ब्लाऊजचा चार्ट शेअर केलेला आहे। साईज, शोल्डर, गडा आणि मुंडा साईजनुसार शोल्डर किती इंच घेतले पाहिजे, गडा किती इंचचा घेतला पाहिजे म्हणजेच गडा रुंदी किती इंच घेतली पाहिजे आणि मुंडा किती इंचाचा घेतला पाहिजे। मी ते 28 साईजपासून ते 48 साईजपर्यंतचा हा चार्ट बनवलेला आहे। हा चार्टचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण नेक्स्ट चार्ट बघूयात, म्हणजे पुढचा चार्ट बघूयात। इथे मी हा दुसरा एक चार्ट बनवलेला आहे। बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून माप कसे व किती इंच घ्यावे। इथे आपली 2 ते 2.5 इंच उंचीची जर बाही असेल तर खुल्या भागाकडून आपल्याला किती इंच कमी करून घ्यायची आहे। हा एक चार्ट मी बनवलेला आहे आणि याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे। आणि हाही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, लहान कटोरी आणि मोठी कटोरी। हा कटोरीचा चार्ट आहे। 28 साईजपासून मी बनवलेला आहे हा पण। 28 साईजचं जे शोल्डर आहे ते 5.25 इंच आहे आणि गडा रुंदी 2 इंच आहे आणि आपली जी लहान कटोरी आहे 28 साईजची ती 4 ते 4.25 इंच आहे आणि जी मोठी कटोरी आपण तयार करून घेतो ती 6.5 ते 7.25 इंचची आहे। हा पण मी चार्ट ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा आहे बाहीचा चार्ट। साईज 28, मुंडा, शिलाई मार्जिन आणि एकूण रुंदी म्हणजे बाहीची घडी। 28 साईजसाठी आपण जर मुंडा 5 इंच घेतला त्यात आपल्याला 3 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि एकूण आपल्याला 8 इंचची रुंदीची बाही घ्यायची आहे। इथे बोटनेक ब्लाऊजचा चार्ट देखील मी शेअर केलेला आहे। ते पण साईज, शोल्डर, मुंडा, गडा रुंदी, गडा उंची किती इंच घेतली पाहिजे ते मी ह्या चार्टच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। मी ह्या व्हिडिओमध्ये 28 साईजपासून तर 48 साईजपर्यंतचा बनवलेला आहे। हा जो चार्ट आहे आपण तो साईजनुसार बनवलेला आहे। 28 साईजसाठी जर तुम्हाला डीप नेक घ्यायचा असेल किंवा स्मॉल नेक घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला गडा रुंदी किती इंच घ्यायची आहे आणि शोल्डर किती इंच घ्यायचं आहे आणि गडा उंची किती इंच घ्यायचं आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। इथे आपण 28 ते 48 साईजपर्यंतचं डीप नेक, स्मॉल नेकसाठी किती इंच शोल्डर घेतलं पाहिजे आणि किती इंच गडा रुंदी घेतली पाहिजे ते ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे मी ह्या 4 ते 5 चार्टचे व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर आमचा आजचा अंगावरून शोल्डरची मापे किती इंच घ्यायची आणि गड्याच्या उंचीनुसार किती इंच कमी करून घ्यायची याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।